नमस्कार, मी राजेंद्र हुंजे. टॉक विथ राजेंद्रमध्ये तुमचं स्वागत. आज कल्याण डोंबिवली महापालिकेतल्या कल्याण पूर्व भागात मी आलेलो आहे आणि आज आपल्याला कल्याण पूर्व भागामध्ये जे निवडणुकीसाठी तयारी करत आहेत महेश गायकवाड यांच्याशी आपल्याला बोलायचं आहे. खूप स्वागत तुमच्या शोमध्ये. महेश गायकवाड हे मध्यंतरी जो प्रकार इथे त्यांच्या बाबतीत घडलेला होता त्याच्यामुळं ते खूप सोशल मीडियावरती प्रसिद्धीस आले आणि त्याच्यानंतर त्यांनी त्यांची भूमिकाही वेगळ्या पद्धतीने मांडली आणि त्या भूमिकेतून ते आता शिवसेना पक्षातून पुढे निवडणुकीची तयारी करतात. पण महेश गायकवाड, मला पहिला प्रश्न तुम्हाला असं विचारायचा आहे की 10 वर्षांनंतर ही निवडणूक होती आहे कल्याण डोंबिवली महापालिकेत. तर 10 वर्षापूर्वी वॉर्ड सिस्टीम होती आणि पहिल्यांदाच आत्ता इथे प्रभाग पद्धत आली आहे. तर या निवडणुकीकडे तुम्ही कसं बघताय की कोणती कामं आपल्याला घेऊन जावी लागणार आहे? बघा, 10 वर्षानंतर निवडणूक लागते हे खरं आहे आणि महापालिकेतून आम्हाला निधीसुद्धा मिळत नव्हता. अच्छा. पण या ठिकाणी असं जाणवलं नाही की निवडणूक उशिरा होते, कारण की आम्हाला खासदार श्रीकांतजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून MMRD असू द्या किंवा त्यांच्या निधीमधून असू द्या, आम्हाला विकास कामांसाठी निधी कमी पडला नाही आणि आम्ही सक्रिय राहिलो या विभागामध्ये, वार्डामध्ये. आणि शिवसेना पक्ष बघा, आम्ही सातत्याने ज्या ज्या ठिकाणी अडीअडचण असते त्या ठिकाणी आम्ही काम करतो. निवडणूक आली आणि कामाला लागलो हा प्रकार शिवसेना पक्षामध्ये चालत नाही. काम करतच राहावं लागतं. काम करतच राहायचं. पण काम जर करत राहिला तुम्ही आत्तापर्यंत, यापूर्वी कोणती कामं केली आहेत आणि आत्ता करायची बाकी आहे त्याचं विजन तुमच्याकडे? माझ्या वार्डामध्ये 2 गार्डन आहे. सगळे कॉन्क्रिटीकरण रस्ते सगळे माझ्या वार्डातले आहेत. शौचालय 2 या ठिकाणी बांधलेले आहेत. त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांचे कट्टे बांधलेले आहेत. एक ग्राउंड तयार आहे. म्हणजे विविध या ठिकाणी मी महापालिकेच्या माध्यमातून असू द्या आणि अनेक म्हणजे रामदास आठवले जे असू द्या, संजय दत्तजी माझे आमदार असू द्या, आप्पा शिंदे असू द्या किंवा फाटक साहेब आमचे आमदार, यांच्याकडनं आम्ही मोठ्या प्रमाणात निधी आणला आणि त्याच्या माध्यमातून काम केलं आहे. ओके. पण आत्ता प्लॅन काय आहे तुमचा की पुढं काय कामं करायची बाकी आहेत की ज्याच्यामुळं आता अजून वेगळ्या पद्धतीने इथल्या लोकांना एक विकासाचा आपण माझं या वार्डाच्या माध्यमातून मी जी कामं केली ती पॅनलपर्यंत पोचवायची आहेत. हां. आणि खऱ्या अर्थाने कल्याण पूर्वेला एक आमची मोठी समस्या जी आहे पाण्याची, आणि अमृत योजनेच्या माध्यमातून खासदार श्रीकांतजी शिंदे साहेबांनी अनेक या ठिकाणी पाण्याच्या टाक्या उपलब्ध केल्या आहेत. हां. आणि येणाऱ्या काळामध्ये हा जो कल्याण पूर्वेचा भाग आहे, मला सांगतो, मला वार्डापुरती मर्यादित राहायचं नाही आहे. अच्छा. आमच्या कल्याण पूर्वेमध्ये वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होते. बरोबर. आणि तिथे U टाईप रस्त्याचं सुद्धा खासदार श्रीकांतजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून निधी पास झालेला आहे. येणाऱ्या काळामध्ये मला वाटतं मी जनतेने ही निवडणूक खऱ्या अर्थाने हातात घेतली पाहिजे, कारण की माझ्यावरती एकदा विश्वास ठेवला पाहिजे आणि एकदा आमच्या या कल्याण पूर्वेतून मोठ्या संख्येने नगरसेवक निवडून द्यावेत. आणि मी जबाबदारी घेतो या कल्याण पूर्वेची की तुम्हाला चांगलं पाणी मिळेल, त्याचप्रमाणे रस्ता कोणती होणार नाही येणाऱ्या काळामध्ये. त्याचप्रमाणे या ठिकाणी एक भव्य दिव्य असं हॉस्पिटल तयार झालेलं असेल येणाऱ्या 5 वर्षाच्या आत. तरुणांसाठी ग्राउंड असेल. हे सगळ्या जबाबदारी मी घ्यायला तयार आहे. फक्त मला या कल्याण पूर्वेकरांनी एक संधी दिली पाहिजे. आमच्या पक्षातून मोठ्या प्रमाणात नगरसेवक निवडून दिले पाहिजेत. बिलकुल. एक तरुण नेते म्हणून तुम्ही याच्यात सामोरे जाताना तरुणांसाठी म्हणून विचार करताय. तर आता येताना कल्याण पूर्वेत आम्ही बघितलं की जसं त्या उल्लेख तुम्ही केला वाहतूक कोंडीचा, तो प्रश्न कल्याण डोंबिवली पेरिफेरलमध्ये सगळीकडेच दिसतोय. चारही बाजूनी आपण शहरात यायला गेलो तर कोंडी होते. जसं आता उल्हासनगर विठ्ठलवाडीच्या रस्त्याला जाताना एका छोटासा फ्लायओव्हरचं काम पूर्ण झालं, तर तसं आता कल्याण पूर्वेत आपण आत आलो तर तिथे आल्यानंतर रस्त्याची रुंदी कमी आहे, ती वाढवण्यासाठी पुन्हा रस्त्यावरचं अतिक्रमण हटवायला लागेल. तर याच्यासाठी तुम्ही पाठपुरावा प्रशासनाकडे कसं? आपल्याला सांगतो की आपण आता ही जी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी खासदारांनी पुढाकार घेतलेला आहे. डॉक्टरांनी हा काटेमानुली ते डायरेक्ट शाळ ब्रिजला अटॅच होणार आहे, कनेक्ट होणार तिथे. आणि तुम्हाला सांगतो की काटेमानुलीपासून तर डायरेक्ट सूचक नाक्याला एक ब्रिज तयार होणार. म्हणजे ह्या कल्याण पूर्वेची मला वाटतं वाहतूक कोणती होणार नाही अशा परिस्थितीचं या ठिकाणी विजन आहे, नियोजन आहे. फक्त आता ही जी निवडणूक ही आम्हाला काही करून आमच्या
म्हणजे महापालिकेमध्ये आम्ही मोठ्या संख्येने गेल्यानंतर आमचा महापौर बसला तर ह्या सगळ्या गोष्टीला आम्हाला एकदम सोपं जाणार आहे. पण तुम्ही आता महापौराचा उल्लेख केला की दोन्ही बाजूनी आता महायुती होण्याची शक्यता जास्त आहे. भाजप म्हणते आमचा महापौर बसणार, आम्हाला इतक्या जागा पाहिजे. शिंदेसाहेब म्हणत आहेत महायुतीचाच महापौर बसणार. नक्की महापौर कोणाचा होणार? बघा, हा सगळा आकड्यांवरचा खेळ आहे आणि मला माहिती आहे आम्हाला आमच्या शिवसेना पक्षाचे जवळपास 70+ होणार आहेत. बरं. त्यामुळे प्रत्येक पदाधिकाऱ्याला वाटतं, कार्यकर्त्याला वाटतं की आमच्या पक्षाचा महापौर झाला पाहिजे. मलासुद्धा वाटतं की आमच्या शिवसेना पक्षाचा महापौर व्हायला हवा आणि तो होणार, कारण की आमची संख्याबळ जास्त आहे आणि जो महापौर होणार तो आमचा युतीचा होणार. युतीचा होणार. दोन्ही पक्षाचे नेते एकदम भूमिका सावधपणे मांडताना महापौर पदाच्यावरती दिसत आहेत. पण याच्यात अजून एक मुद्दा मला विचारायचा आहे की आपण जिथे फिरतो आहे किंवा तुम्ही ज्या भागामधून निवडणूक लढवणार आहात इथे एक मिक्स कम्युनिटी आहे, म्हणजे स्थानिक लोक पण आहेत, परप्रांतीय पण आहेत. तर हे सगळा दोन्हीचा गाडा एकत्र नेण्यासाठी तुम्हाला काय समन्वय साधायला लागतो आहे? ह्या लोकांना कसं एकत्र आणता तुम्ही? माझं कार्य जे आहे, मी सर्व धर्मसमभाव मानणारा कार्यकर्ता आहे आणि म्हणजे जेवढे पण उत्तर भारतीय असतील, बौद्ध समाजाचे असतील, केरला समाज असतील, हे ह्या पॅनलमध्ये सर्व समाविष्ट असल्यामुळे माझी पहिल्यापासून समाजामध्ये आम्ही एक नाळ जोडलेली आहे. म्हणजे त्यांच्या समाजाचे काही उपक्रम असतील त्याच्यामध्ये सहभागी होतो आम्ही आणि मोठ्या प्रमाणात लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या आम्ही सोडवण्याचं, मग जातीपातीच्या पलीकडे जाऊन काम करायला आम्हाला पक्षाने शिकवलेलं आहे. त्यामुळे आम्ही आमचं कार्य हे फक्त आणि फक्त एका विशिष्ट समाजापुरतं नसून सर्व धर्मसमभाव म्हणून काम करत असतो. त्यामुळे मला असं येणाऱ्या काळामध्ये वाटत नाही की ह्या भागामध्ये की कोणत्या प्रमाणात, कोणत्या ठिकाणी, कोणत्या समाजामध्ये आपण अटॅच व्हायला पाहिजे. त्यामुळे सगळेच समाजातले लोक आमच्यासोबत अटॅच असल्यामुळे कुठल्या प्रकारची अडचण येणार नाही असं जाणवतं आहे. बिलकुल. एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला विचारायचा आहे की माझे आमदार तुमचे इथले गणपत गायकवाड आणि तुमचं प्रकरण हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती होतं. जे काही घडलं सगळ्या महाराष्ट्राने बघितलं. आता प्रभाग पद्धतीमध्ये लढत असताना तुम्ही महायुतीमध्ये लढणार आहात. त्यांचेही काही उमेदवार समोर असतील, आपल्या पक्षाचे असतील. आता हा वाद मिटला आहे सगळं की याच्याबद्दल अजून काही तुम्ही तुमच्या भूमिकेवरच ठाम आहात? बघा, तो जो वाद होता तो एका बौद्ध समाजाच्या शेतकऱ्याचा अन्याय होत होता शेतकऱ्यांवरती. त्याच्यासाठी मी आवाज उठवला. त्या बिल्डरकडनं होते, मी शेतकऱ्यांकडनं होतो. मी माझ्या प्रामाणिकपणाने मी त्या शेतकऱ्याला साथ देत होतो आणि मला थोडीसुद्धा कल्पना नव्हती की अशा प्रकारचा माझ्यावरती हल्ला होईल. एक व्यक्ती पैशासाठी आणि एक व्यक्ती शेतकऱ्यांच्या न्यायासाठी लढत होता. मला वाटतं की परमेश्वराने मला साथ दिली की न्यायासाठी लढत होता आणि मी सुखरूप आज लोकांसमोर आहे. आणि युतीचं मला वाटतं की युती आणि वैयक्तिक हे जे प्रकरण होतं ते वैयक्तिक होतं. अच्छा. आणि हे निवडणूक आहे ही युतीची आहे. आणि मला एकनाथजी शिंदेसाहेब, खासदार एकनाथजी शिंदेसाहेब पक्षाच्या माध्यमातून जे काम करायला सांगतील, युतीच्या माध्यमातून जे काम करायला सांगतील ते मी प्रामाणिकपणे काम करेल. आणि स्थानिक लेवलवरती जेवढे पण कार्यकर्ते आहेत या कल्याणपूर्वेचे, भाजपाचे, त्यांचे माझे खूप चांगले संबंध आहेत. त्यामुळे तो विषय आणि हा विषयामध्ये खूप फरक आहे. मला पक्षाचं जे काम देतील ते मी काम प्रामाणिकपणे करेल. निवडणुकीत हा विषय तुम्ही आणणार नाही? मी सांगितलं ना, माझं कार्य, मी माझ्या कामावरती मतदान मागणार आहे. मी जे आजपर्यंत काम केलं आणि परत येणाऱ्या काळात करणार आहे त्याच्यावरती मतं मला लोक देणार आहेत. आणि मी मगाशी पण सांगितलं तुम्हाला, आमचं काम हे निवडणूक समोर ठेवून काम करत नाही. अहोरात्री, रात्री बेरात्री 24 तास जेव्हा पण आमचा कोणाचा अडचणीत असलेल्याचा फोन आला तर त्या ठिकाणी आमची टीम त्या ठिकाणी मदतीला पळत जाते. असं आमचं काम. बिलकुल. बाळासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे 80% समाजकारण आणि 20% राजकारणाचा प्रयत्न तुम्ही करताय आणि त्या पद्धतीने समाजाला आणि समाजातल्या प्रत्येक लोकांना पुढे घेऊन जात आहेत. महेश गायकवाडांबरोबर अजूनही काही प्रश्न घ्यायचे आहेत
पण त्यांच्याच या प्रभागातल्या दुसऱ्या ठिकाणी माझ्यासोबतचा. आपण मगाचपासून महेश गायकवाड यांच्यासोबत त्यांच्या प्रभागात फिरतोय आणि काही प्रश्न निवडणुकीच्या निमित्ताने जाणून घेतोय. मला महेश गायकवाड अजून एक मुद्दा, जसं मगाशी राजकीय प्रश्नांसमोर आपण पुढे आलो, तर त्या प्रश्नांच्या बरोबर पुढे जात असताना भाजप शिवसेना युती होईल आणि त्याच्यामध्ये प्रभागामध्ये 4 लोक असतील तर कदाचित तुमचे 3 असतील, एक त्यांचा असेल, 2-2ची बरोबरी होऊ शकते. पण एकूणच इथे कल्याण पूर्वेमध्ये शिवसेना आणि भाजपचे जे कार्यकर्ते आहेत, नेत्यांनी ठरवलं असेल एकत्र जाऊया आपण, चला बाकी सगळं सोडून देऊ, पण कार्यकर्त्यांची मनं जुळतील असं वाटतं का? आणि त्याला जुळवण्यासाठी तुम्ही कसे प्रयत्न करणार आहात? बघा, शिवसेना पक्ष आणि भाजपा पक्ष दोन्ही पण हिंदुत्वावरती चालत आहेत, एका विचारांवरती चालत आहेत. बरोबर. आणि जेव्हा कार्यकर्त्यांना जेव्हा महायुतीचे जेव्हा मेळावे होतील त्यावेळेस वरिष्ठ जेव्हा आदेश देतात ना, तेव्हा दोन्ही पक्षातले कार्यकर्ते विनम्रपणे त्या आदेशाचं पालन करतात. त्यामुळे मनोमिलन हा नेते जेव्हा आदेश देतात त्या आदेशाने काम करणारे कार्यकर्ते आहेत सगळे. त्यामुळे मला वाटतं का मनोमिलन त्याच्यामध्येच आदेश पाळलं म्हणजे ते मनोमिलन झालं. अशा प्रकारचं येणाऱ्या काळामध्ये मला वातावरण दिसेल. तर युती झाल्यात जमा असं सगळेजण बोलत आहेत. मग या ह्याच्यामध्ये त्या कार्यकर्त्यांना हँडल करण्याची कसोटीच असणार आहे सगळ्याच दोन्ही पक्षांमध्ये. काही ठिकाणी जसं आता इथं कल्याण पूर्वेतला हा मुद्दा आहे, डोंबिवलीत पण काही मुद्दे असतील, कल्याण पश्चिमेत मुद्दे असतील, तर तुम्ही वैयक्तिक महेश गायकवाड म्हणून तुम्हाला सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याची सवय आहे, तर ती तुम्ही कसं हँडल कराल त्याला? जर या पॅनलचा विकास करायचा असेल, या कल्याण पूर्वेचा विकास करायचा असेल, ह्या गोष्टींची जर आपण त्यांना जाणीव करून दिली, मला वाटतं नागरिकांसाठी, या कल्याण पूर्वेसाठी प्रत्येक कार्यकर्ता, ज्या कार्यकर्त्याला असं वाटत असेल की या कल्याण पूर्वेचा विकास झाला पाहिजे, या पॅनलचा विकास झाला पाहिजे, ती माणसं नक्कीच जुळवून घेतील. बिलकुल. पण जसं हे सगळे राजकीय गणित आत्ता घडताना दिसत आहेत पूर्ण महाराष्ट्रावर, तुम्ही भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे खूप जवळचे मित्र आहात, दोघांचा खूप घनिष्ठ संबंध आहे मित्र म्हणून, पक्ष वेगळे निश्चितपणे आहेत. मध्यंतरी चर्चा अशी होती की महापालिका निवडणुकीआधी कदाचित महेश गायकवाड हे रवींद्र चव्हाणांसोबत त्यांच्या पक्षामध्ये प्रवेश करतील. हे खरं होतं का? बघा, राजकारणाच्या पलीकडे मैत्रीचे संबंध, कौटुंबिक संबंध असतात, तसेच संबंध माझे त्यांच्यासोबत आहेत. आज आहेत, उद्या पण होतील आणि परवा होतील. त्यामुळे माझं त्यांच्याकडे जाणं हे नेहमी असतं, त्यांचं माझ्याकडे येणं, एखादा कार्यक्रम असेल, एखादं लग्न समारंभ असेल, पूजा असेल, या अशा गोष्टींमध्ये आमची भेटीगाठी होत असतात. आणि वैयक्तिकसुद्धा तेही कधी फोन करतात, मी कधी फोन करतो. त्यामुळे आमच्या ज्या काही गोष्टी झाल्या त्या राजकीयाला धरून झाल्या नाही, राजकारणाच्या पलीकडच्या झालेल्या आहेत. आणि अनेक लोकांना असं वाटत होतं की मलासुद्धा काही पत्रकारांचे, कार्यकर्त्यांचे कॉल आले की बाबा तुम्ही काय पक्ष सोडत. माझे आता एकनाथजी शिंदे साहेबांसोबतचे संबंध हे अनेक वर्षापासून आहेत, खासदार श्रीकांतजी शिंदे साहेबांचे सोबत अनेक वर्षापासून आहेत. आणि मी सातत्याने कोणतेही प्रश्न असतील कल्याण पूर्वेच्या बाबतीत त्यांच्याकडे घेऊन जात असतो आणि ते त्याचं निवारण करून देतात. ते मला प्रत्येक वेळी समाधानकारक अशा त्यांच्याकडनं माझी कामं होतात. त्यामुळे असं कोणत्या प्रकारचं पक्ष सोडण्याचा, भाजपात प्रवेश करण्याचा, असं कोणत्या प्रकारचा हा प्रकार नव्हता. पण असंही ऐकलं आम्ही की जेव्हा तुमची ही चर्चा सुरू झाली तेव्हा एकनाथ शिंदेनी तुम्हाला उल्हासनगर विधानसभेचं प्रमुख पद दिलं, पण ह्या पदाला धरून पण तुम्ही फार काही समाधानी नव्हता, आनंदी नव्हता. बघा, शिवसेना पक्षामध्ये पदाला महत्त्व मुळीच नसतं. अच्छा. शिवसेना पक्षामध्ये एकनाथ शिंदे साहेबसुद्धा आजही कार्यकर्ता म्हणून काम करत आहेत. मी सुद्धा शिवसैनिक म्हणून, एक कार्यकर्ता म्हणून काम करतोय. ह्या पक्षामध्ये, शिवसेना पक्षामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीला महत्त्व दिलं जातं. त्या व्यक्तीला त्या पद्धतीने कामाच्या माध्यमातून त्याला पोचपावती मिळते आणि तसं मान सन्मान मिळतो. मला माझ्या पक्षामध्ये माझ्या नेत्यांकडनं, एकनाथजी शिंदे साहेब असतील, खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब असतील,
याच्याकडे मला सन्मानक वागणूक मिळते. त्यामुळे मला पदाचा लोभ नाही. मी कार्यकर्ता म्हणूनच आज स्वतःला संबोधित करतो आणि काम करत राहील. त्यामुळे मला कोणत्याही प्रकारचं मला या जे पद मिळाले त्याच्यामध्ये मी खूप समाधानी आहे. पण 2015 साली तुम्ही 10 वर्षापूर्वी महापालिकेत पहिल्यांदा निवडून गेलात आणि तेव्हापासून स्थानिक लोकांची कामं तुम्ही खूप केली. बलंगड पट्ट्यातही अनेक लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतला आणि तेव्हापासून ते या 10 वर्षाच्या काळात सोशल मीडियावरचे हिरो म्हणून तुमची एक वेगळी ओळख तयार झाली. पण आता या निवडणुकीमध्ये विरोधक देखील त्या दरम्यानच्या काळात आणि आत्ताही खूप म्हणजे महेश गायकवाड म्हणजे विरोधकांची डोकेदुखी अशी एक चर्चा मीडियामध्ये नेहमीच आणि सोशल मीडियावरती हे ऐकायला मिळते आणि पाहायलाही मिळते. तुम्ही याच्याकडे कसं बघता? मी तुम्हाला सांगतो की श्री मलंगड परिसर असेल, हा जो परिसर आहे म्हणजे माझ्या आईचं माहेर मानलं जातं आणि हा शहर भाग आहे. तिसगाव हे माझ्या वडिलांचं कर्मभूमी घर आहे. हां, त्यामुळे माझं एकदम जिव्हाळ्याचं नातं जुडलेलं आहे. आणि तुम्हाला सांगतो की मला काम करायची सवय लागलेली आहे. मी माझ्या जीवनामध्ये धर्मवीर आनंदीगे साहेबांना काम करताना बघितले, बाळासाहेब ठाकरेंना काम करताना बघितले आणि एकनाथजी शिंदे साहेबांनी खासदार श्रीकांतजी शिंदे साहेबांना सातत्याने काम करताना बघितले. त्यामुळे विरोधक आणि एखादा आपल्या बाबतीत निगेटिव्ह विचार करत असेल ते बाजूला ठेवून लोकांची कामं कशी होतील, कोण अडचणीत असेल त्याचं अडचण कशी दूर होईल ह्या भावनेने मी काम करतो आहे. मी माझा कोणालाही प्रतिस्पर्धी मानत नाही आणि दुश्मनही मानत नाही. वेळ प्रसंगी अशा लोकांवरती सुद्धा कोणती वाईट अडचण आली, ते अडचणीत सापडले तरीसुद्धा एक माणुसकी म्हणून त्यांच्यासाठी पण आजसुद्धा प्रामाणिकपणे धावून जाण्याची माझी नीतिमत्ता आहे आणि मी जाणार. या 2024च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे आमदार गायकवाडांच्या विरोधात तुम्ही एक तुल्यबळ विरोधी उमेदवार म्हणून पाहायला मिळाला. शिवसेनेकडून खरं तर अपेक्षा तुम्हाला होती की तुम्हाला उमेदवारी तिथे दिली जावी, पण तुम्ही अपक्ष म्हणून मैदानात आलात आणि त्यानंतर ज्या पद्धतीची तगडी फाईट तुम्ही त्या निवडणुकीत दिली, तर हे सगळं बघता पडद्यामागून तुम्हाला शिवसेनेची साथ होती असं म्हटलं जातं. काय ह्याच्याबद्दल तुमचं मत? बघा, तुम्हाला सांगतो, तुमच्या मीडियाच्या माध्यमातून आजही तुम्ही बातमी पाहू शकता. मी निवडणूक जाहीर व्हायच्या अगोदर मी पत्रकारांच्या माध्यमातून मी स्पष्ट सांगितलं होतं, आमदार गणपत गायकवाड आणि त्याच्या कुटुंबाला सोडून आपण एखाद्या कार्यकर्त्याला भाजपाच्या कोणालाही तिकीट द्या, मी त्याचं प्रामाणिकपणे काम करेल. नाहीतर मी चॅलेंज केलं होतं की त्यांच्या व्यतिरिक्त दुसऱ्याला कोणाला दिली नाही. मी चॅलेंज केलं होतं की मी अपक्ष म्हणून लढणार आणि मी ते चॅलेंज स्वीकारलं, लढलो आणि एकनाथजी शिंदे साहेबांनी आणि पक्षाने माझी बिलकुल साथ दिली नाही. तरीसुद्धा 55,108 मतं मिळाली. मला वाटतं एकनाथजी शिंदे साहेबांनी सुद्धा सांगितलं काल, एकनाथजी शिंदे साहेब जर माझ्या पाठी उभे राहिले असते ना, आज तुम्ही विधानसभेत दिसलं असतं. 1,10,000 मतं मिळाली असती. मोठ्या मतधिक्याचा फरक जाणवला असता. असो, बघा, मला आजही आठवतं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे प्रत्येक वेळी भाषणात म्हणायचे, लढायचं, हारणं जिंकणं हे महत्त्वाचं नाही, लढणं महत्त्वाचं आहे. आणि मी लढल्यानंतर सुद्धा आजसुद्धा जितने वाले की जितना चर्चा नहीं हुई उतनी हारने वाले की चर्चा हुई आहे. तर मी ही हार मानत नाही. मी लढलो आहे आणि लढत राहील, लोकांची कामं करत राहील. लोक प्रेम देत आहेत. आपण प्रामाणिकपणे काम केलं तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला हवं तसं लोकांच्या मनामध्ये जे आहे ते मिळण्याशिवाय राहणार नाही. पण कुठेतरी मनात असे एक शल्य आहे की बाबा त्यावेळेला साथ मिळाली असतं तर आज आपण महापालिका नाही तर विधानसभेमध्ये निर्णायक भूमिकेमध्ये असतो. रात गई बात गई. मी मागचं कधीच गृहीत धरत नाही. मी पुढे चालणारा माणूस आहे आणि मला नेहमी फाईट करायची सवय, संघर्ष करायची सवय आणि मी संघर्ष करत राहील. आता मी ठरवलं आहे, जोपर्यंत माझा देह आहे ह्या कल्याणपूर्वीसाठी मी मला स्वतःला अर्पण केलेलं आहे. ज्या वेळेस ज्या ठिकाणी काम करण्याची जिथे संधी मिळेल ते काम करत राहायचं. आपल्याला काय मिळतं ते पाहण्यापेक्षा आपण दुसऱ्याला काय देऊ शकतो ही नीतिमत्ता ठेवून मी काम करणार आहे आणि काम करत राहणार आहे. पण आम्ही असंही ऐकतोय की कल्याणमध्ये शिवसेनेचे पदाधिकारी तुम्हाला बैठकीला बोलवत नाहीत, निमंत्रण देत नाहीत. हे खरं आहे का? हा गैरसमज आहे. बघा, मला प्रत्येक वेळी
संघटनेचं जे काय असेल, मला वरिष्ठ नेत्यांकडनं मला बोलवलं जातं. माझ्याकडनं अनेक गोष्टींचे त्या ठिकाणी जे काय निर्णय घ्यायचे असतील कल्याण पूर्वेच्या बाबतीत, माझ्यासोबत खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेब असतील, अनेक नेते आमचे कल्याण पूर्वेचे असतील, ते माझ्याकडनं सुद्धा सजेशन घेतात आणि त्यापुढे आम्ही तशा पद्धतीचं म्हणजे कोणतेही मेळावा असेल, कार्यक्रम असतील किंवा एखादं उद्घाटन असेल, ह्या गोष्टी सगळ्या विचारून मला त्या ठिकाणी सन्मानित त्या वागणूक मिळते, त्याच्यामध्ये मी समाधानी आहे. तुमचा पदाधिकाऱ्यांवरती कुठलाही राग नाही? कोणताही नाही. बिलकुल. जे कल्याण पूर्वेतलं किंवा कल्याण भागातलं सगळंच एकूण राजकारण जे आपण बघतो ना, तर हे राजकारण नेहमीच चमचमीत पद्धतीने आणि मसालेदार पद्धतीने चर्चेला घेतलं जातं. त्यामुळे रॅपिड फायर प्रश्न काही असेच चमचमीत एका चमचमीत ठिकाणी जाऊन रस्स्याबरोबर स्वाद घेताना आम्ही त्यांच्याशी बोलणार आहोत. आमच्यासोबत चला. सगळे राजकीय प्रश्न आपण महेश गायकवाडांसोबत चर्चा केली. जसं मी मगाशी म्हणालो, चमचमीत मिसळ, ते चमचमीत जितकं सॉफ्ट पद्धतीने बोलतात तितक्या सॉफ्ट पद्धतीने मिसळही संपवत आहेत. मला रॅपिड फायर प्रश्न काही चमचमीत तुम्हाला विचारायचे. आता निवडणूक लढली तर नगरसेवक की सभापती काय व्हायला आवडेल? मला जे काही पद मिळेल, मला कार्यकर्ता म्हणून मला आवडेल. कार्यकर्ता म्हणून राहायला आवडेल. नेत्यांमध्ये जर विचार केला तर आवडीचा नेता कोण, देवेंद्र फडणवीस की एकनाथ शिंदे? देवेंद्र फडणवीस साहेबांचं पण काम चांगलं आहे महाराष्ट्राच्या हिताचं. हां. पण एकनाथजी शिंदे साहेब. एकनाथ शिंदे. रवींद्र चव्हाण की श्रीकांत शिंदे? ऑब्विसली श्रीकांतजी शिंदे साहेब. मिसळीसारखाच थोडासा चमचमीत प्रश्न होता. आमचे रविदादा पण मित्रच आहेत. अच्छा, ग्रामीण पट्ट्यातला विचार केला, राजेश मोरे की राजू पाटील? राजू पाटील साहेब, पण त्यांच्यासोबत मैत्रीचे संबंध आहेत. राजेश मोरे. राजेश मोरे. भविष्यामध्ये तर ही निवडणूक संपल्यानंतर हां, तुम्ही विधानसभा लढली म्हणून विचारतो, विधानसभा तुम्ही लढली म्हणून हां, विचारतो, हां. महापौर व्हायला आवडेल की आमदार व्हायला आवडेल? एकनाथ शिंदे साहेबांचा कार्यकर्ता. पण मनात काय? मनात मी सांगितलं ना तुम्हाला, कार्यकर्ता म्हणून मला आवडेल. ओके. लोकांच्या समाजामध्ये मला वाटतं नागरिकांच्या मनावरती राज्य करणारा हा कोणत्या पदापेक्षा मला असं वाटतं पदापेक्षा पण मोठं मानलं जातं. मला ते आवडेल, लोकांच्या मनामध्ये राहायला. वा. आता मिसळ खाते म्हणून विचारतो, हां. आवडतं खाणं कोणतं, व्हेज की नॉनव्हेज? व्हेज आवडतं मला. नाशिकची मटकी भेल खूप आवडतं. वा. नाशिकची मटकी भेळ, हां. क्या बात आहे. याच्याशिवाय? वडापाव. वा, मुंबईची ओळख वडापाव. आता तुम्ही सिनेमा बघत असाल, आवडता हिरो कोण? माझ्या वडिलांना मिथुन चक्रवर्ती आवडायचं, मग मला पण तीच आवड राहिली, मिथुन चक्रवर्ती. डान्स करायला जास्त आवडतं हा, खूप आवडतं म्हणून मिथून आवडतो. हां. ओके. क्रिकेट की फुटबॉल? क्रिकेट. क्रिकेटमध्ये आवडतं कोण? सचिन तेंडुलकर. खेळाडूपेक्षा ना मला ना त्यांची नम्रता आणि त्यांचा प्रामाणिकपणा खूप आवडतो. सचिन तेंडुलकर. त्याचा राजकारणात जास्त तुम्हाला फायदा होईल असं वाटतं, त्या नम्रतेचा आणि त्या सचिन 100% वागतो त्याप्रमाणे? संयम, नम्रता आणि प्रामाणिकपणा ह्याचं मिश्रण सचिन तेंडुलकरकडे आहे आणि त्यांच्याकडनं खरंच खूप शिकण्यासारखं आहे. ओके. मलंगड परिसर की कल्याण? मलंगड माझ्या आईचं माहेर आहे आणि शहर इसगावपासून सुरू होतं, ते माझ्या आईचं सासर आहे, माझ्या वडिलांचं घर आहे. त्यामुळे माझा जिव्हाळा दोन्हीकडे सेम सारखाच आहे. दोन्हीकडे सेम. हां. आईबद्दल आता तुम्ही उल्लेख केला म्हणून विचारतो, आईबद्दल काय सांगणार? आई आत्ता सोबत नाही आहे, पण ह्या सगळ्या प्रवासात आईबद्दल काय सांगणार? मी सांगतो तुम्हाला, त्या माऊलीमुळेच मी आज हे जग पाहतोय आणि आई माझ्या नेहमीच सोबत असते. वा. ते कायम सोबत आहे. कायम सोबत असते. ते कुठेही गेलं तरी आईच्या सोबत असते. फोटोकडे बघितलं की आपल्याला हां. सगळे प्रश्न सुटल्यासारखे. दिवसभरातून माझं तिच्याकडे तिचं आणि माझी नजरभेट होते. वा, क्या बात आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो तुमच्या आवडीचा, बैलगाडा शर्यत की क्रिकेटचे सामने? दोन्ही पण माझ्यासाठी साम्य आहेत. आता हरण्या बैल झाला, भुंगा बैल झाला,
आणि माझा सगळ्यात आवडता बैल म्हटलं तर मथुर. वा. मी खूप प्रेम करतो त्याच्यावर. म्हणजे बैलगाडा शर्यत जास्त हा. आवडते. आणि लहानपणापासून क्रिकेट म्हटलं तर माझा खूप जिव्हाळ्याचा विषय आहे. मी लहानपणापासून क्रिकेटचा वेडा होतो आणि आज श्री मलंगड परिसरात श्री मलंगड असोसिएशनचं अध्यक्षसुद्धा मला मिळालं आहे. तर प्रत्येक खेळाडू जेव्हा खेळतो ना तेव्हा मला त्याच्यामध्ये पाहत असतो. क्या बात आहे. हां त्यामुळे आता निवडणुकीचे सामने सगळे क्रिकेट सारखे होतील असं आपण म्हणूया. हां. खूप शुभेच्छा महेश गायकवाड तुम्हाला. थँक्यू. या सामन्यामध्ये तुम्ही पुढे जाल आणि पुढच्या नव्या भूमिकेत पुन्हा एकदा इथेच मिसळ खायला भेटू. नक्की. त्यामुळे आम्हाला मोकळं सोडा, आम्ही मिसळ खातो. तुम्ही पुढच्या उमेदवारासाठी वाट बघा. इथंच थांबू. नमस्कार.